हॅलो एव्हरीबडी. विद्यार्थ्यांनो, 12वी कॉमर्सचा जो मागील व्हिडिओ पाहिला त्यामध्ये ॲडजस्टमेंट म्हणजे काय हे आपण पाहिलं. तर आजचा जो व्हिडिओ आहे, आपणा सर्वांना माहिती आहे फायनल अकाउंट सोडवताना ज्या ॲडजस्टमेंट्स असतात याचे इफेक्ट कशा पद्धतीने द्यायचे याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना संभ्रम असतो. तर या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंट आपण पाहणार आहोत. आपणास माहिती आहे ज्या वेळेला आपण फायनल अकाउंट बनवत असतो त्यावेळी फायनल अकाउंट बनवण्यासाठी ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेले असतात. साधारणपणे ॲडजस्टमेंटची संख्या एका प्रॉब्लेममध्ये फायनल अकाउंटच्या कमीत कमी 4-5 ते जास्तीत जास्त 7 पर्यंत ॲडजस्टमेंट असू शकतात. तर विथ द हेल्प ऑफ द गिवन ट्रायल बॅलन्स अँड गिवन ॲडजस्टमेंट्स वी नीड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट, कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट मे बी. तर हे जे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे द्यायचे याचा आपण थोडक्यात व्हिडिओ बनवत आहोत. म्हणजेच आजचा व्हिडिओ आपला ॲडजस्टमेंट इन फायनल अकाउंट कशा पद्धतीने सोडवायच्या त्याबद्दलचा आहे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असतील, माझ्या चॅनलवर प्रथमच आलेले असतील, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला दररोज मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण. 12वी कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी ॲज पर न्यू सिलेबस 2020. टॉपिक नंबर 1 इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप फर्म अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. त्यामधला इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स इन पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. ओके. फायनल अकाउंट सोडवताना सर्वांना माहिती असणारी ॲडजस्टमेंट जी आहे पहिली क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक म्हणजे असा स्टॉक जो आर्थिक वर्षाच्या शेवटी न विकलेला माल असतो. आपल्याला माहिती आहे क्लोजिंग स्टॉक म्हणजे अनसोल्ड स्टॉक ॲट द एंड ऑफ फायनान्शियल इयर. ज्या पद्धतीने ॲसेट्स कॅरी फॉरवर्ड होतात, म्हणजे ऑल रिअल अकाउंट्स कॅरी फॉरवर्ड केले जातात पुढच्या वर्षामध्ये, त्याच पद्धतीने हा जो क्लोजिंग स्टॉक आहे हा सुद्धा कॅरी फॉरवर्ड होतो. बघा, जो मागील वर्षातून आलेला स्टॉक असतो त्याला आपण ओपनिंग स्टॉक म्हणतो. तर या वर्षातून बाहेर जाणारा म्हणजे पुढच्या वर्षासाठी जाणारा जो स्टॉक असतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. आणि नियमाप्रमाणे ऑल आउटगोईंग ऑफ गुड्स आर क्रेडिटेड इन ट्रेडिंग अकाउंट. म्हणून याचा पहिला इफेक्ट होतो बाळांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय नावाने? बाय क्लोजिंग स्टॉक. आणि जो न विकलेला माल असतो तो त्याला व्हॅल्यू असते, आणि कोणतीही व्हॅल्युएबल थिंग इन आवर बिझनेस इज कॉल्ड ॲसेट. अँड दॅट्स वाय सेकंड इफेक्ट गोज टू बॅलन्स शीट ॲसेट साईड ॲज क्लोजिंग स्टॉक. काही वेळेला याला स्टॉक इन ट्रेड असं लिहिलं तरी चालतं. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट पाहूया आपण, डिप्रिसिएशन चार्ज ऑन फिक्स ॲसेट. ही ॲडजस्टमेंटसुद्धा बऱ्याच वेळेला कॉमन ॲडजस्टमेंट असते. डिप्रिसिएशन चार्ज करायचं म्हणजे काय? बरोबर, आपल्या ॲसेटची किंमत काय करतो आपण? कमी करतो. मग ज्या वेळेला आपण आपल्या ॲसेटची किंमत कमी करतो बाळांनो, आपला हा फायदा असतो का तोटा असतो? व्हेरी गुड, तोटा असतो. मग इथेच दोन इफेक्ट आपल्याला समजतात. पहिला इफेक्ट, आपण आपल्या ॲसेटची किंमत कमी करतो म्हणजे आपला इफेक्ट जाणार बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला लेस फ्रॉम दॅट ॲसेट. सच ॲसेट जी काही फिक्स ॲसेट असेल, मशिनरी असेल, बिल्डिंग असेल, प्रिमायसेस असतील, जे काय असेल त्यामध्ये फिक्स ॲसेटची आपण किंमत कमी करतो. आणि सेकंड इफेक्ट कुठे जातो? व्हेरी गुड, तो आपला लॉस आहे. अँड यू नो व्हेरी वेल ऑल लॉसेस आर डेबिटेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन ऑन त्या ॲसेटचं नाव टाकायचं. डिप्रिसिएशनच्या अगदी विरुद्ध असणारी ॲडजस्टमेंट म्हणजे ॲप्रिसिएशन इन व्हॅल्यू ऑफ ॲसेट. ॲप्रिसिएशन म्हणजे काय? आपल्या ॲसेटची किंमत काय होणार? आता वाढणार आहे.
ॲसेटची किंमत वाढणार आहे म्हणजे बॅलन्स शीटला ॲसेटमध्ये ॲड होईल ना. मग सेम इफेक्ट पहा, थर्ड इफेक्ट आला, फर्स्ट इफेक्ट आला, बॅलन्स शीट ॲसेट साईडला ॲड इन सच ॲसेट. त्या ॲसेटची किंमत काय करतो आपण, वाढवतो. आणि बाळांनो, आपल्या ॲसेटची किंमत वाढली म्हणजे हा आपला फायदा आहे का तोटा आहे? व्हेरी गुड, फायदा आहे. आणि आपणाला माहिती आहे फायदे आपण कुठं लिहितो, ऑल प्रॉफिट्स आर क्रेडिटेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ॲप्रिसिएशन इन त्या ॲसेटचं नाव टाकायचं असतं. चौथी ॲडजस्टमेंट आपण पाहूया, अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्स. अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्स म्हणजे काय, तिथं नावच दिसतंय अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्स म्हणजे माल विकला परंतु लिहायचा बाकी आहे, म्हणजे नोंदवले गेला नाही. मग तो लिहिला पाहिजे का नाही? आपण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतो म्हणजे ही ट्रू अँड फेअर स्टेटमेंट असतं, ट्रू अँड फेअर इन्फॉर्मेशन असते बिझनेसची. मग त्यामध्ये हे अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे जे सेल केलेला आहे पण विकलेला नाही हा आपला लिहिला पाहिजे. आणि तो लिहिण्यासाठी काय करावं लागेल, लिहिण्यासाठी सेल्समध्ये ॲड करावं लागेल. म्हणून सेल्स कुठं असतं, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण सेल्समध्ये ते ॲड करणार आहोत. आणि सेल्समध्ये ॲड केला म्हणजे माल विकला, माल विकला म्हणजे क्रेडिट कस्टमर वाढले म्हणजे तुमचे एने बाकी वाढलं. आणि एने बाकी म्हणजे डेटर्स वाढले. आणि डेटर्स कुठे असतात, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, ॲड इन डेटर्स. ओके, त्यानंतर पुढचं अनरेकॉर्डेड क्रेडिट सेल्सप्रमाणे अनरेकॉर्डेड क्रेडिट पर्चेसेससुद्धा असतात. अनरेकॉर्डेड क्रेडिट पर्चेसेस म्हणजे काय, मालाची खरेदी केली परंतु हिशोबामध्ये लिहिलं नाही. मग आता ते लिहिलं पाहिजे, मग पर्चेसेस वाढवावं लागतील म्हणजे ॲड इन पर्चेसेस. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे पर्चेसेस कुठं असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्या पर्चेसेसमध्ये आपण ॲड करणार. आणि दुसरा इफेक्ट, पर्चेसेस माल खरेदी केला म्हणजे आपले देणेदारी वाढली, क्रेडिटर्स वाढले. आणि क्रेडिटर इज आवर लायबिलिटी, वी नो व्हेरी वेल. ओके, and that's why second effect goes to liability side of balance sheet, add in creditors. Okay, next, outstanding expenses. Outstanding expenses डायरेक्ट असू शकतात, इनडायरेक्ट असू शकतात. डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्हाला माहिती आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येतात आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येतात. म्हणजे आउटस्टँडिंग वेजेसही असू शकतं आणि आउटस्टँडिंग सॅलरीसुद्धा असू शकतो. तर आउटस्टँडिंग वेजेस काय करतो आपण, समजा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसमध्ये आउटस्टँडिंग वेजेस असतील. बघा, आउटस्टँडिंग म्हणजे ड्यू बट नॉट पेड, जे देणे बाकी आहे. परंतु ॲक्रुअल कन्सेप्टनुसार तुम्हाला वर्षभराचे संपूर्ण खर्च हिशोबात लिहावे लागतात, वेदर इट इज पेड ऑर नॉट पेड. म्हणजे नॉट पेड असतात ते सुद्धा तुम्हाला हिशोबात लिहायचे असतात. म्हणजेच ते आउटस्टँडिंग तुम्हाला ॲड करावे लागतील. जे ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ॲड करावे लागतील. वेजेस असेल किंवा कोणताही डायरेक्ट एक्सपेन्स असेल. आणि जर इनडायरेक्ट असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. इथे पहिलाच इफेक्ट मी 2 वेळा दाखवलेला आहे. इट मे बी रेकॉर्डेड आयदर डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट और डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, म्हणजे जर तो इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसला येईल. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणजे अमाऊंट ड्यू बट नॉट पेड. नॉट पेड इट मीन्स टू बी पेड इन फ्युचर अँड दॅट्स वाय इट्स बिकम आवर लायबिलिटी. ओके, अँड मग लायबिलिटी कुठे लिहायची बाळांनो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नावाने. व्हेरी गुड. नेक्स्ट, आउटस्टँडिंग इन्कम. ज्याप्रमाणे आपले एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग असतात त्याचप्रमाणे आपले इन्कमही आउटस्टँडिंग असू शकतात. मग ज्या वेळेला इन्कम आउटस्टँडिंग असेल, ॲक्रुअल कन्सेप्ट इथेही सांगते का वेदर इन्कम रिसिव्ड ऑर नॉट रिसिव्ड, इट इज युअर इन्कम अँड इट हॅज टू रेकॉर्ड इन आवर फायनान्शियल स्टेटमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इट शुड बी रेकॉर्ड इन आवर फायनान्शियल स्टेटमेंट्स. मग आपल्याला आउटस्टँडिंग इन्कमसुद्धा लिहायचं आहे. कुठे लिहिणार आपण, इन्कम कुठे लिहित असतो आपण, व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या
क्रेडिट साईडला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आउटस्टँडिंग जे तुम्हाला लिहिले पाहिजे ते तुम्हाला ॲड करावे लागतील. आणि हे पैसे, ही अमाऊंट तुम्हाला मिळालेली आहे का मिळणे बाकी आहे? मिळणे बाकी आहे. मग मिळणे बाकी आहे तर कुठे लिहायची ती? व्हेरी गुड. मिळणे बाकी आपली ॲसेट असते. म्हणून सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड आउटस्टँडिंग इन्कम. त्यानंतर प्रिपेड एक्सपेन्सेस. बघा, प्रिपेड एक्सपेन्ससुद्धा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट असू शकतील. जर ते डायरेक्ट असतील तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये जातील आणि इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जातील. दोन्हीपैकी काहीतरी एक असेल, त्या पद्धतीने आपण ते ॲडजस्ट करणार आहोत. ठीक आहे. तर प्रिपेड एक्सपेन्सेसचा अर्थ काय? प्रिपेड एक्सपेन्स म्हणजे पेड इन ॲडव्हान्स. म्हणजे बघा, एखादा खर्च फक्त 10,000 होता पण तुम्ही 12,000 पे केले. 10,000 रुपये खर्च होता पण तुम्ही 12,000 रुपये दिले. तुम्ही जे 2,000 रुपये जास्त दिले ते या वर्षाचे आहेत का पुढच्या वर्षाचे आहेत? व्हेरी गुड, पुढच्या वर्षाचे. आणि पुढच्या वर्षीचे खर्च आपण या वर्षाच्या हिशोबात लिहिणार का? नाही. मग ते काय करावे लागतील? कमी करावे लागतील. कमी करायचे म्हणजेच काय करावे लागेल? लेस करावे लागेल. जर तो डायरेक्ट एक्सपेन्स असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाणार आणि ते प्रिपेड नावाने जेवढी अमाऊंट असेल तेवढी आपण काय करणार? लेस करणार. आणि जर तो इनडायरेक्ट एक्सपेन्स असेल तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाणार डेबिट साईडला आणि प्रिपेड नावाने आपण काय करणार? प्रिपेडची जेवढी अमाऊंट आहे तेवढी आपण लेस करणार आहोत. ओके. दुसरा इफेक्ट, जेवढी अमाऊंट प्रिपेड आहे ॲडव्हान्स पेड केले आपण अँड इट बिकम आवर ॲसेट. दॅट्स वाय सेकंड इफेक्ट गोज टू बॅलन्स शीट ॲसेट साईड ॲज प्रिपेड एक्सपेन्सेस. नेक्स्ट, प्री रिसिव्ड इन्कम. ज्याप्रमाणे प्रिपेड एक्सपेन्स असतात तसे प्री रिसिव्ड इन्कमही असतात. म्हणजे आपल्याला दुसऱ्याकडून एक्स्ट्रा पैसे मिळाले. आपला वर्षभराचा इन्कम फक्त 20,000 रुपये होता परंतु आपल्याला 25,000 रुपये मिळाले. मित्रांनो, 5,000 रुपये जास्त मिळाले ना. म्हणजे जास्त मिळालेले पैसे असतील, एक्सेस अमाऊंट रिसिव्ड आहे, इट इज नॉट आवर इन्कम, ते पुन्हा द्यावे लागू शकतात. ॲडव्हान्स इन्कम आहे अँड ॲडव्हान्स इन्कम इज नॉट आवर इन्कम, इट इज बिकम आवर लायबिलिटी. व्हेरी गुड. मग काय करायचं तुम्हाला जर जास्त इन्कम मिळाला असेल तर तुमचा या वर्षाचा आहे का तो पुढच्या वर्षाचा आहे? व्हेरी गुड, पुढच्या वर्षाचा आहे. आणि पुढच्या वर्षीचे इन्कम आपण काय करतो? या वर्षाच्या हिशोबात लिहितो का? नाही. या वर्षीचा आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला किंवा ट्रेडिंग अकाउंटला खाली आपण ओळच लिहित असतो, फॉर द इयर एंडेड. फॉर द इयर एंडेड म्हणजे फक्त या वर्षाच्या शेवटपर्यंतचे, पुढच्या वर्षीचे नाही चालणार त्याला. ठीक आहे. मग आपण काय करणार? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जाणार आणि त्या इन्कममधनं जेवढे प्रिपेड आहेत तेवढे आपण लेस करणार आहोत. ठीक आहे. आणि जेवढे ॲडव्हान्स पैसे आले ती आपली लायबिलिटी असते. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला प्री रिसिव्ड इन्कम. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स न्यू आणि ओल्ड. मित्रांनो, न्यू म्हणजे ॲडजस्टमेंट आणि ओल्ड म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या गोष्टी. बॅड डेट्सच्या बाबतीत बरेच जण कन्फ्युजन आहे. तर बॅड डेट्स आणि RDDची मी एक सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो मिळेल, त्याची लिंक. ओके. बॅड डेट्स आपल्याला माहिती आहे, बॅड डेट्समुळे डेटर्स काय होतात? बॅड डेट्स म्हणजे काय? द पोर्शन अमाऊंट ऑफ फ्रॉम डेटर्स विच कॅनॉट बी रिसिव्ड. म्हणजे डेटरमधला जो पार्ट आपल्याला आता मिळणार नाही, जे पैसे आपले बुडाले, त्याला आपण काय म्हणतो? बॅड डेट्स म्हणतो. मित्रांनो, बॅड डेट्समुळे डेटर्स काय होतात? कमी होतात. डेटर्स कुठे लिहित असतो आपण? बॅलन्स शीटमध्ये. बॅलन्स शीटमध्ये कशामध्ये? ॲसेटला. ॲसेटला काय करणार? डेटर्समधून लेस करणार. डेटर्स लेस झाले म्हणजे आपली ॲसेट लेस झाली आणि ॲसेट लेस झाली म्हणजे हा आपला काय आहे? एक्सपेन्स आहे. आणि आपणाला माहिती आहे एक्सपेन्स आपण कुठे लिहितो रे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. डेबिट साईडला लिहिलं तरी चालेल, ॲज इट इज डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं तरी चालेल किंवा त्याचा फॉर्मॅट लिहिला तरी चालेल. ठीक आहे. सिमिलरली रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हणजे न्यू म्हणजे ॲडजस्टमेंट जर दिलेली असेल तर सेम इफेक्ट येतील. बाळांनो, डेटर्समधून वजा करायचे
म्हणजे बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला डेटर्समधून वजा करायचे आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण फॉर्मॅटमध्ये नुसार ते लिहिणार आहोत किंवा जे अगोदर लिहिलेले बॅड डेट्स आहे त्यामध्ये तुम्ही ॲड केले तरी चालतील. ठीक आहे. त्यानंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर सेम आहे. पुन्हा डिस्काउंटमुळे कोणतीही गोष्ट वाढते का कमी होते रे बाळांनो? कमी होते. मग डिस्काउंट ऑन डेटर म्हणजे डेटर कमी होणार ना, आणि डेटर कमी होणार म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जाणार ॲसेट साईडला डेटर्समधून लेस करायचे आणि डेटर्स कमी झाले हा आपला फायदा का तोटा? सर ॲसेट कमी झाली फायदा का तोटा? तोटा. तोटा कुठं जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. ओके. सिमिलरली गुड्स ड्रॉइंग, जर अशी ॲडजस्टमेंट असेल गुड्स ड्रॉइंग टेकन फॉर पर्सनल यूज, तर मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे पहा, ज्या ज्या वेळेला बिझनेसमधून माल बाहेर जातो त्या वेळेला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. काही वेळेला परचेसेसमधनं लेस केलं तरी चालतं गुड्स ड्रॉइंग. तर बघूया काही इफेक्ट सांगितलेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लेस फ्रॉम परचेसेस, मी तुम्हाला सांगितलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही परचेसेसमधून लेस करू शकता किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स ड्रॉइंग तुम्ही असंही लिहू शकता किंवा म्हणजे दोन्हीपैकी कोणता तरी एकच इफेक्ट द्या. याबद्दल डिटेल मी मागे एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. ठीक आहे. आणि दुसरा इफेक्ट, ज्या ज्या वेळेला ड्रॉइंग असेल त्या वेळेला कॅपिटल वाढेल का कमी होईल? कॅपिटल कमी होईल. कॅपिटल कमी होणार म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातो आपण आणि कॅपिटलमधनं लेस करतो. आणि जर कॅपिटल अकाउंट सेपरेट बनवलं असेल तर त्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. मित्रांनो माझा एक पाठीमागे एक व्हिडिओ आहे कॅपिटल अकाउंट, हाऊ टू मेंटेन कॅपिटल अकाउंट, तो व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्ही कॅपिटलबद्दल तुमच्या सगळ्या शंका दूर होऊन जातील. कधी कधी कॅपिटलऐवजी करंट अकाउंट असतं तर कॅपिटलचे सगळे इफेक्ट करंट अकाउंटला जातात, म्हणजे कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिट साईडला ड्रॉइंग येणार. ओके. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल म्हणजे फुकट माल वाटला. फुकट माल वाटला म्हणजे माल आला का माल गेला? बिझनेसमधून गेला. आणि ऑल आउट गोईंग गुड्स आर क्रेडिटेड इन ट्रेडिंग अकाउंट. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. फ्री सॅम्पल फुकट वाटला, मोफत वाटला. का बरं वाटला? कशासाठी वाटला? सर दिस इज अ टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. हा एक प्रकारची जाहिरातच आहे ना ही. मग जाहिरात आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. याला आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तुम्ही टू फ्री सॅम्पलही लिहू शकता किंवा टू ॲडव्हर्टाइजमेंट असंही लिहू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट काय आहे? रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. बघा यापूर्वी डेटर्सचे डिस्काउंट झाला, आता क्रेडिटरचं डिस्काउंट. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं डिस्काउंटमुळे प्रत्येक गोष्ट काय होते? कमी होते. मग क्रेडिटर्स पण कमी होतील ना डिस्काउंटमुळे. क्रेडिटर्स आपली ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीमधून कमी करायचे, क्रेडिटर्स कमी करायचे, म्हणून पहिला इफेक्ट जाईल बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला लेस फ्रॉम क्रेडिटर्स. लेस फ्रॉम क्रेडिटर्स बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला गेले. मित्रांनो क्रेडिटर कमी झाले म्हणजे आपलं कर्ज कमी झालं. कर्ज कमी झालं हा आपला फायदा आहे का तोटा आहे? बरोबर, फायदा आहे. मग फायदा कुठे लिहितात? ऑल इन्कम्स आर क्रेडिटेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दॅट्स वाय सेकंड इफेक्ट गोज टू क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बाय रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. व्हेरी गुड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आपली गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. अनइन्श्युअर्ड. अनइन्श्युअर्ड म्हणजे त्याचा विमा उतरवलेला नाही. माल जळाला परंतु त्याचा विमा उतरवलेला नाही. माल आला का माल गेला? मी नेहमी सांगतो ऑल द आउट गोईंग ऑफ गुड्स फ्रॉम बिझनेस आर क्रेडिटेड इन ट्रेडिंग अकाउंट. ओके. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिला इफेक्ट बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. आणि जो माल जळाला तेवढा आपला फायदा आहे का तोटा आहे?
तेवढा आपला तोटा आहे. माल जळाला तर तो तोटा आपण कुठे लिहितो? वी नो व्हेरी वेल ऑल द लॉसेस आर डेबिटेड इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. That's why second effect goes to the debit side of profit and loss account to goods lost by fire. Okay? Similarly, 17 नंबरची ॲडजस्टमेंट पाहतो आहोत आपण. गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर इन्शुअर्ड. इथं वरती 16 नंबर अनइन्शुअर्ड झालं, 17 नंबर इन्शुअर्ड. तर इन्शुअर्डमध्ये काय म्हणजे याचा विमा उतरवलेला असतो. आणि विमा उतरवलेला असतो, जरी विमा उतरवलेला असला तरी सुद्धा माल जळाल्यानंतर आपल्या बिझनेसमधून बाहेरच जातो ना. आणि आपण बाहेर गेलेला माल आपण कुठे लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. 17 नंबरच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट. ओके. आणि दुसरा इफेक्ट कुठे जातो? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लेम फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. म्हणजे बघा याचं मी एक्झाम्पल सांगतो. थोडं PPTमध्ये थोडी गडबड झाली. ओके, नो प्रॉब्लेम, मायनर मिस्टेक आहे ती. उदाहरण सांगतो. समजा आपला 10,000 रुपीजचा माल जळाला आणि आपण क्लेम केला आणि क्लेम झाला 8,000 रुपीजचा, 8,000 रुपयाचा. बघा आपण इफेक्ट कसा देणार? पहिला इफेक्ट आपले माल केवढ्याचा गेला? 10,000 रुपयाचा. मग 10,000 रुपये आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिणार बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. ठीक आहे. तुम्हाला इन्शुरन्स कंपनीने किती पैसे कबूल केले? इन्शुरन्स कंपनीने कबूल केले 8,000 रुपये. मग ते तुम्हाला मिळाले का मिळणे बाकी आहेत? सर तो क्लेम आहे म्हणजे अजून मिळालेले नाही आहे. मग जे पैसे मिळणार आहे ते आपण ॲसेटला लिहितो. ॲसेटला लिहितो काय? क्लेम फ्रॉम इन्शुरन्स कंपनी. ओके. आणि तिसरा पॉईंट बाळांनो, इथे माल गेला 10,000चा पण पैसे मिळाले फक्त 8,000 रुपये किंवा मिळणार आहेत. या ठिकाणी आपला फायदा आहे का तोटा आहे? तोटा आहे. मग सगळे तोटे आपण कुठे लिहितो? व्हेरी गुड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. मग इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू गुड्स लॉस बाय फायर इथे फक्त 2,000 लिहावे लागतील मी दिलेल्या उदाहरणामध्ये. म्हणजे माल गेला 10,000चा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, पैसे मिळणार आहेत 8,000 रुपये बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लेम फ्रॉम इन्शुरन्स कंपनी आणि 2,000 रुपये तोटा तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके. त्यानंतर 18 नंबरची ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर. याबद्दल 12वीमध्ये बिल ऑफ एक्सचेंज नावाचा आपण संपूर्ण टॉपिक शिकणार आहोत. व्यवस्थित मी समजून सांगेल तुम्हाला. डिसऑनर होणे म्हणजे काय? डिसऑनर होणे म्हणजे कॅन्सल होणे. ठीक आहे. जे बिल्स रिसिवेबलचे पैसे मिळणार होते ते आता मिळणार नाहीत, पण भविष्यात कधीतरी मिळणार आहेत. म्हणजे बिल्स रिसिवेबल फक्त डिसऑनर झाले, परंतु ते पैसे मात्र आपल्याला भविष्यात कधीतरी मिळणार आहेत. म्हणजेच काय झालं? बिल्स रिसिवेबल नावाची आपली ॲसेट काय झाली? कमी झाली, नष्ट झाली. आणि त्याच्याऐवजी नवीन ॲसेट तयार झाली. आपल्याला त्या बिल्स रिसिवेबल ज्या व्यक्तीकडे होतं, म्हणजे जो कोणी ड्रॉबी असेल तो आपला डेटर तयार होतो. डेटर होतो म्हणजे काय होतं पहा, बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाल्यानंतर एक ॲसेट कमी होते आणि दुसरी ॲसेट तयार होते. तर कोणती ॲसेट कमी होते? डिसऑनर. काय डिसऑनर झालं? बिल्स रिसिवेबल. मग बिल्स रिसिवेबल कमी होईल. मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लेस फ्रॉम बिल्स रिसिवेबल. आणि बिल्स रिसिवेबलचे पैसे बुडाले म्हणजे भविष्यात ते पैसे मिळणारच नाहीत का? मिळणार आहे. मग ज्या व्यक्तीकडून पैसे मिळणार आहे त्या व्यक्तींच्या यादीमध्ये म्हणजे या बिल्स रिसिवेबलला डेटरमध्ये आपण टाकतो. म्हणजे आपले डेटर्स काय होतात? वाढतात. मग सेकंड इफेक्ट कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲड इन सन्ड्री डेटर्स. बघा विद्यार्थ्यांनो, दोन्हीही इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडलाच आहेत. ओके. नेक्स्ट, आउटस्टँडिंग कमिशन टू मॅनेजर. आउटस्टँडिंग कमिशन टू मॅनेजर. मॅनेजरला कमिशन देणं बाकी आहे. मॅनेजरला कमिशन द्यायचं, बिझनेस मॅनेजरला देणार. बिझनेसचा हा खर्च आहे का फायदा आहे? खर्च आहे. मग खर्च कुठे लिहितो आपण? ऑल द मॅनेजिंग एक्सपेन्सेस, मॅनेजमेंट एक्सपेन्सेस म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. अँड ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर डेबिटेड इन P&L अकाउंट. वी नो व्हेरी वेल. दॅट्स वाय फर्स्ट इफेक्ट गोज टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड ॲज टू आउटस्टँडिंग कमिशन टू मॅनेजर. और you may write only commission to manager, to commission to manager. And second effect goes to whether it is our income, asset or liability.
दिस अमाऊंट टू बी पेड ना, आउटस्टँडिंग आहे ना, देणे बाकी आहे ना, देणे बाकी आपली काय असते, लायबिलिटी असते. व्हेरी गुड. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग कमिशन टू मॅनेजर. नेक्स्ट, सॅलरी ऑर कमिशन टू पार्टनर. जसं मॅनेजरला कमिशन असतं तसं पार्टनरला सुद्धा कमिशन असू शकतं, जर डीडमध्ये मेन्शन असेल तर. ठीक आहे बाळांनो, ज्या वेळेला एखादा पार्टनर सॅलरी किंवा कमिशन घेतो त्यावेळी हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? ऑफकोर्स इट इज एक्सपेन्स ऑफ बिझनेस अँड ऑल द एक्सपेन्सेस ऑफ बिझनेस debited either in trading account or in profit and loss account. But partner's salary or commission is indirect expense and all indirect expense is debited to profit and loss account. So it will be recorded at the debit side of profit and loss account to salary or commission to partner. Okay, and this amount is to be paid. पैसे देणं बाकी आहे. आत्ताशी इथे ॲडजस्टमेंट आली ना, आणि ॲडजस्टमेंट म्हणजे अनरेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, म्हणजे हा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचा बाकी आहे म्हणजे पैसे देणे बाकी आहे. पैसे देणे बाकी आहे म्हणजे पार्टनरला पगार देणे बाकी आहे. ही एक प्रकारची लायबिलिटी आहे आणि पार्टनरची लायबिलिटी आपण कॅपिटल नावाने लिहितो, म्हणून कॅपिटल काय होईल यामुळे वाढेल. मग कॅपिटल वाढेल म्हणजे हे कॅपिटलमध्ये ॲड करा किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला टाका. सेकंड इफेक्ट, ॲड इन कॅपिटल किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि इन केस ऑफ फिक्स कॅपिटल मेथड इट विल बी क्रेडिटेड इन करंट अकाउंट. ओके, ठीक. नेक्स्ट, चेक इश्यूड टू क्रेडिटर्स बट नॉट रेकॉर्डेड. बाळांनो पहा, क्रेडिटरला आपण चेक दिला परंतु त्याची नोंद अजून हिशोबात झालेली नाही. मग करायला पाहिजे. नवीन ॲडजस्टमेंट आहे, शक्यतो तुम्हाला कुठे सापडणार नाही, फार रेअरली ॲडजस्टमेंट ही दिसते. घाबरायचं नाही बाळांनो, कोणती ॲडजस्टमेंट आली जर तुम्ही प्रॉपर थिंकिंग केलं तर प्रत्येक ॲडजस्टमेंटचे तुम्ही प्रॉपर इफेक्ट देऊ शकाल. बघा, चेक इश्यूड टू क्रेडिटर बट नॉट रेकॉर्डेड. बाळांनो, क्रेडिटरला चेक दिला, क्रेडिटरला पैसे दिले तर क्रेडिटर वाढतो का कमी होतो? म्हणजे त्याची देणं बाकी अमाऊंट वाढते का कमी होते? यस, कमी होते. मग कमी होते म्हणजे क्रेडिटर्स कमी होणार. मग फर्स्ट इफेक्ट कुठं जाईल? क्रेडिटर्स कमी होणार. क्रेडिटर कुठं असतात? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, लेस फ्रॉम क्रेडिटर. आणि त्याला चेक दिलेला आहे. चेक दिल्यानंतर आपला बँकेचा बॅलन्स काय होतो? येस, ऑफकोर्स कमी होतो. म्हणून बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला लेस फ्रॉम बँक बॅलन्स. पण काही विद्यार्थी म्हणतात सर बँकेत बॅलन्स नसेल तर, ऑलरेडी ओव्हरड्राफ्ट असेल तर. मग ओव्हरड्राफ्ट असतानाही जर आपण एखादा पेमेंट केलं तर आपला ओव्हरड्राफ्ट काय होईल? वाढेल. ओव्हरड्राफ्ट कुठं असतो? तो बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला ओव्हरड्राफ्टमध्ये आपण ॲड करणार आहोत. नंतर बँक चार्जेस नॉट रेकॉर्डेड. बँक चार्जेस नॉट रेकॉर्डेड म्हणजे बँकेचे चार्जेस. बँक रिकन्सिलेशन नावाचा टॉपिक तुम्ही शिकलेला असेल तर तुम्हाला हे इफेक्ट इझिली लगेच समतील. बँक चार्जेस हा बिझनेसचा एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? येस, ऑफकोर्स इन्कम आहे, एक्सपेन्स आहे. एक्सपेन्स कुठे लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू आउटस्टँडिंग बँक चार्जेस. ओके, आणि बँक चार्जेसमुळं बँक बॅलन्स काय होणार? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लेस फ्रॉम बँक बॅलन्स. पहा, बँक बॅलन्स ॲक्च्युली बँकेमध्ये त्याचे इफेक्ट झालेले असतात, पण आपल्या कॅशबुकमध्ये आपण जे बँक बॅलन्स बँक अकाउंट ऑपरेट करतो त्यामध्ये याचा इफेक्ट झालेला नसतो, म्हणून त्याला ॲडजस्टमेंट म्हटलं आहे, लेस फ्रॉम बँक बॅलन्स. आणि जर ऑलरेडी आपला ओव्हरड्राफ्ट असेल तर तो ओव्हरड्राफ्ट काय होणार आहे आपला? बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला ॲड इन बँक ओव्हरड्राफ्ट. बँक बॅलन्स असेल तर कमी होईल आणि ओव्हरड्राफ्ट असेल तर वाढेल. ओके, त्यानंतर चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग तुम्हाला माहिती आहे, ड्रॉइंग म्हणजे बिझनेसचे पैसे पार्टनर्स वापरतात. बिझनेसचे पैसे पार्टनर्स वापरतात. मग दुसऱ्याने बिझनेसचे जे पैसे वापरले त्याबद्दल बिझनेसला जो रिटर्न मिळतो, जे व्याज मिळतं, हे व्याज बिझनेसच्या दृष्टीने एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? इन्कम आहे.
आणि इन्कम कुठे लिहितो बाळांनो आपण? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके. आणि ड्रॉइंगमुळं कॅपिटल काय होतं? ड्रॉइंगमुळं कॅपिटल कमी होतं. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगमुळे सुद्धा कॅपिटल कमीच होणार. बघूया इफेक्ट. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लेस फ्रॉम कॅपिटल, कॅपिटल कमी होतं म्हणून कॅपिटलमधून लेस करा किंवा कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला घ्या. आणि जर फ्लक्च्युएट कॅपिटल मेथड असेल तर कॅपिटल ऐवजी कोणतं अकाउंट येईल? करंट अकाउंट येईल. आणि दुसरा इफेक्ट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा आपला बिझनेसचा इन्कम आहे. बिझनेसचा इन्कम कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. त्यानंतर 4 इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटल म्हणजे ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? मी नेहमी सांगतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि हां, कॅपिटल व्याजामुळं कॅपिटल वाढेल ना, व्याजामुळं कॅपिटल वाढेल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटल ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी आहे. मग लायबिलिटीचं व्याज फायदा का तोटा? तोटा. तोटा कुठं लिहितो आपण? प्रॉफिट अँड लॉसला. आणि कॅपिटलच्या व्याजामुळे कॅपिटल वाढेल. कॅपिटल वाढेल, कॅपिटल कुठं असतं बाळांनो? बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला कॅपिटल वाढेल, कॅपिटल ॲड इन कॅपिटल किंवा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड. इथं सॉरी क्रेडिट साईड पाहिजे इथे. हां, या ठिकाणी डेबिट साईड झाले तर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला येईल. आणि दुसरा इफेक्ट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन लोन टेकन. लोन टेकन म्हणजे आपण कर्ज घेतलेलं आहे. आपण घेतलेल्या कर्जावरती जे व्याज असतं ते बिझनेसचा फायदा आहे का तोटा आहे? तोटा आहे. आणि व्याजामुळं कर्ज वाढेल का कमी होईल रे बाळांनो? व्याजामुळं कर्ज वाढेल. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲड इन बँक लोन. बँक लोनमध्ये काय करतो आपण? ॲड करतो. आणि हे लोन याचं इंटरेस्ट हा आपला बिझनेसचा एक्सपेन्स आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट ऑन बँक लोन. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन गिवन किंवा इन्व्हेस्टमेंट. आता लोन गिवन म्हणजे आपण दुसऱ्याला दिलेलं लोन, त्याच्यावरती त्याचं जर व्याज असेल तर ते आउटस्टँडिंग असतं म्हणजे नॉट रेकॉर्डेड इन, म्हणून तर ते आपल्या ॲडजस्टमेंटमध्ये आलं. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इंटरेस्ट ऑन लोन गिवन किंवा इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स इन्व्हेस्टमेंट. हे इंटरेस्ट, फक्त इंटरेस्ट लिहायचं, त्याची इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट सेपरेट लिहा आणि त्याचं इंटरेस्ट सेपरेट लिहा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. अँड इट इज आवर बिझनेस इन्कम अँड सो इट इज क्रेडिटेड टू पी अँड एल अकाउंट बाय इंटरेस्ट ऑन लोन ॲडव्हान्स ऑर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. आणि शेवटची ॲडजस्टमेंट आहे रॉंगली इन्क्लूड. रॉंगली इन्क्लूडमध्ये काहीही असू शकतं. याचं एकच सोपा मार्ग सांगतो, ज्या ठिकाणी चुकून गेलं तिथून काढून घ्या म्हणजे लेस करा, आणि ज्या ठिकाणी असायला पाहिजे त्या ठिकाणी टाका म्हणजे ॲड करा. ओके. मग त्याचा पहिला इफेक्ट, डिडक्ट फ्रॉम वेअर इट इज रॉंगली रेकॉर्डेड. अशा ठिकाणून वजा करा ज्या ठिकाणी ते चुकून रेकॉर्ड झालं. आणि रेकॉर्ड ॲट द प्रॉपर प्लेस ऑफ पर्टिक्युलर आयटम, त्याच्या प्रॉपर प्लेसला तो रेकॉर्ड करा. ज्या ठिकाणी समजा तुम्ही मशिनरी खरेदी केली आणि चुकून फर्निचरमध्ये लिहिलं असेल तर काय करतो आपण? मशिनरीमध्ये ॲड करणार, फर्निचरमधून लेस करणार. ठीक आहे. तर आपला आजचा व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पुन्हा बघा. थोडा मी फास्ट घेतला. 27 ॲडजस्टमेंट एका 15-20 मिनटामध्ये घेणं शक्य नव्हतं म्हणून आपण आता लवकरच तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मी अवेलेबल करतो आहे. प्रॉब्लेम ऑन फायनल अकाउंट, पार्टनरशिपचे फायनल अकाउंट जे बोर्डाच्या पुस्तकामध्ये आहेत ते 10च्या 10 प्रॉब्लेम मी तुम्हाला सोडवून यूट्यूबवर अवेलेबल करणार आहे. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आणि शेअर करा. ओके. ठीक आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये याचे PPT सुद्धा मी अवेलेबल करून देतो, ती तुम्ही बघा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.